तोंडात टाकताच विरघळणारा रव्याचा गोड असा शाही डेझर्ट मी बनवलाय. चला तर साहित्य बघून घेऊ. पाऊण वाटी रवा, अर्धी वाटी दूध, अर्धा वाटी दही, 2 चमचे कस्टर्ड पावडर, अर्धी वाटी साखर आणि अर्धी वाटी मिक्सरच्या जार मध्ये आपण हे सगळं रवा 1 वाटी, दूध, दही आणि साखर आणि तेल सुद्धा यात आपण घालून घेऊ आणि ब्लेंड करू. हे आपलं छान असं वाटून झालेलं आहे, बघू शकता. आता एका मिक्सिंग बोल मध्ये मी याला काढणार आहे. आता हे बॅटर मी 10 मिनिटांसाठी असंच 10 मिनिटांनंतर आता हे असं बॅटर आपलं झालेलं आहे. त्यात मी हे 2 चमचे जे घेतलेले कस्टर्ड पावडर ते घालते आणि याला मिक्स करून घेऊ. कस्टर्ड पावडरला मी प्री हीट करण्यासाठी इडली पात्र ठेवून दिलेलं आहे. कस्टर्ड पावडर छान मिक्स झालेली आहे. त्यात मी पाव चमचा खाण्याचा सोडा घालते आणि 1 चमचा बेकिंग पावडर घालते. कट प्रोसेस मध्ये आपल्याला याला ढवळून घ्यायचंय. आता आपल्याला वाट्यांना ग्रीस करायचंय. सगळ्या वाट्यांना ग्रीस करून घेऊया. जेवढ्या वाट्यांमध्ये बसेल तेवढ्या वाट्यांमध्ये आपण हे बॅटर हाफ हाफ काढून घेऊया. फुलणारं बॅटर आहे त्यामुळे आपल्याला हाफ हाफ भरायचे. तर बघू शकताय पाऊण वाटी रव्यामध्ये माझ्या एवढ्या वाट्या भरून तयार आहेत. आता मी याला बेकिंग साठी लगेच ठेवते. आता आपण या प्रीहीटेड इडली पात्रामध्ये या वाट्या ठेवून देऊ आणि याला 30 मिनिटांसाठी आपल्याला बेक करून घ्यायचं. आता ह्याला आपण 30 ते 35 मिनिटांसाठी बेक करून घेऊया. अर्ध्या तासानंतर आपण बघू शकतो आता छान झालेले आहे. आतमधून टूथपिक पूर्ण निघाली आहे क्लीन, म्हणजे याचा अर्थ आपले स्वीट झालेला आहे. आता एका पातेल्यात आपण पाऊण वाटी साखर घेतली आहे आणि तेवढंच पाणी घेते. त्याचा आपल्याला पाक बनवायचा. गुलाबजामला जसा पाक बनवतो तसा. तर हे बघू शकता आपले छान असे हे केक झालेले आहेत तयार. आता आपण ह्याला थंड होऊ देऊया आधी थोडं आणि मग डिमोल्ड करूया. हा जो पाक मी बनवायला ठेवला होता तो असा तयार झालेला आहे आणि हे असे केक पण तयार झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. 1 वाटी मी अशी डिमोल्ड करायला घेतलेली आहे. याला आपल्याला सर्व बाजूंनी फ्री करून घ्यायचं आहे एका चाकूने आणि डिशवरती अशी पालथी मारायची आहे. त्या वाटीतून सहज हा केक असा बाहेर निघेल. खूपच सुंदर असा कलर आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा खूपच सुंदर आलेलं आहे. आता आपण जो साखरेचा पाक बनवून ठेवला होता त्याचे 2 किंवा 3 चमचे याच्या वरतून असे घालायचे आहेत आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. तर अशा प्रकारे ही डिश आपल्याला सर्व करायची आहे. तर तुम्ही बघू शकता इतकं सुंदर टेक्स्चर आलेलं आहे. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारा हा पदार्थ आहे.